समोरच्यानं अगदी आपल्या चांगल्या वाणीने आपल्या इकडच्या प्रेक्षकांना UCN लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत त्यांना रिझवलं झिजवलं. जे व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष पाटील यांचा आपण स्वागत सन्मान सत्कार आपण करणार आहोत. विनंती असेल अंकित पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. अंकित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. ही श्वाल त्याच्यानंतर हे सन्मान चिन्ह खास आठवणीत राहील मनीष पाटील यांना की त्यांनी समालोचन केलं होतं टीआर ट्रॉफी 2026 मध्ये. एक दिवस त्यांनी नक्कीच या ठिकाणी दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद आपण व्यक्त करूया मनीष पाटीलचा पूर्ण आयोजकांतर्फे. आणि अशाच प्रत्येक वर्षी कमीत कमी एक दिवस तरी तुम्ही दिलाच पाहिजे. थँक्यू सो मच मनीष. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज होतील पुन्हा एकदा सागरमाळी. धन्यवाद हेमंत सर. तर आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच प्रेक्षकांना आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी. पुन्हा एकदा जोडलं गेलो या TR ट्रॉफीमध्ये. आणि TR ट्रॉफी म्हटलं की एक जबरदस्त रोमांच आणि तोच रोमांच आपल्याला हवा आहे या सामन्यामध्ये. 4 षटकांचा मॅच एकाच साईडनं मॅच खेळवली जाईल हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि 1 ओव्हर हे पॉवर प्लेचं असणार आहे ज्याने गुरसई संघाला नक्कीच मागे धाडलं. या स्पर्धेच्या बाहेर जाण्यासाठी भाग पडला तो संघ क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतोय. तर एक जबरदस्त संघ ज्याने फ्रेंड्स 11 या संघाला मैदानाच्या मला वाटतं या स्पर्धेच्या बाहेर काढलं तो संघ फलंदाजी करताना. म्हणजे दोन्ही संघ हे दिग्गज संघ आहेत असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. वी युनायटेड गोलंदाजी करत असताना इनसाइड एज लागला होता ज्याला लेमन कट फ्रेंच कट म्हटलं जातं. 1 धाव मात्र मिळाली जाते. एका धावेनं धावसंख्येचं अकाउंट हे उघडलं गेलंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं आहे वीर बाबू आणि दुसऱ्या बाजूनं ओमकार. पहिला चेंडू झालाय आणि 1 धाव मिळाली गेली. जसं म्हटलं ते क्रिकेटमध्ये तुम्हाला मॅच सुरू करण्यासाठी सुरुवाती 1 धावेनं किंवा 2 धावेनं मॅच चालू करावी लागते असं आपण म्हटलं जातं. जेव्हा प्रॅक्टिसला असतो किंवा मग एखादा मॅचमध्ये आपण उतरत असतो तेव्हा पहिला आपल्याला सजेशन येतं की मॅच चालू करा. तशा पद्धतीने पहिली धाव घेतलेली मॅच सुरू केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हलक्या त्याने चेंडूला नक्कीच खेळला जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता थोडासा अजून स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. स्क्वेअर लेग नाही आहे तिकडे. थोडासा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अजून थोडासा वाईडिश केला गेलेला आहे. तिथे 1 धाव नक्कीच मिळते. आणि धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती लागल्या जातात. त्याचा वेळ जर आपण पाहिला 2:35 मिनिटं या ठिकाणी झाले आहेत. आणि हा पहिला चेंडू जर आपण बघितला तर 2:33 मिनिटानं या ठिकाणी हाताळला गेला. गोलंदाज अमय सरळ खेळलाय चेंडूला. चेंडू करतोय हवाई सफर आणि या आलाय षटकार. जबरदस्त फटका होता. सरळ बॅटचा वापर केला होता. चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलं होतं आणि जबरदस्त या 6 धावा अर्जित केल्या गेल्या होत्या. अर्थातच मस्ट निडेड 6 रन्स या ठिकाणी या संघासाठी मिळाले जात आहेत. आता मात्र एज लागलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक आहे. फलंदाज बाद. बघा आपण जर बघितलं तर एक मोठा फटका खेळल्याच्या नंतर फलंदाज बाद झाला. लगेच वीर बाबू हा मात्र या ठिकाणी 3 चेंडूमध्ये 7 धावा करून मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला फेममध्ये बघायला मिळाला. नव्यानं आलाय गितेश.
आम्ही आगाशे थोडासा मार खाल्ला होता 3 चेंडूमध्ये आणि 3 चेंडूमध्ये जेव्हा 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या, चौथ्या चेंडूवरती नक्कीच एक स्वतःला पुनरागमन करण्याचा प्रयत्न त्याने यशस्वी प्रयत्न केला आहे आणि यष्टीरक्षकाच्या करवी त्याने बाद केला गेला ते म्हणजेच वीर बाबू या फलंदाजाला. किती शालेत नव्याने स्ट्राईकवरती असतील, मात्र ओमकार नॉन स्ट्राईकवरती असतील आणि आपण पाहतात TR ट्रॉफी 2026चं हे देखणं आयोजन. जहार दैसर, ओ हो 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 हो, क्या बात आहे. पूर्णपणे 4 मिनिटात चित केलं होतं फलंदाजाला. ज्या पद्धतीने फुटवर्क झालं होतं, थोडासा शरीरापासून जवळ खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि सांगतो की चेंडू सरळ येईल असं वाटलं, मात्र थोडासा कट झाला. धावफलक कायम आहे. 8 या धावसंख्येवरती 4 षटकांचा मॅच आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक बेनिफिट नक्कीच मी म्हणेन आता गोलंदाजाला आहे, फलंदाजाला आहे की एका एंडनं गोलंदाजी आणि एकाच एंडनं फलंदाजी होते. ओ हो वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र आपण जर बघतोय थोडंसं या ठिकाणी बघितलं तर नक्कीच पंच आपली जागा सोडतात, चर्चेसाठी नक्कीच निघाल्यात. मात्र गितेश हा स्ट्राईकवरती आहे. गितेश आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू खेळला असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. 2 चेंडूमध्ये एकही धाव त्याला दिलेली नाही आहे आणि आम्ही आगाशी गोलंदाजी, एक जबरदस्त धारदार गोलंदाजी ही आपल्याला बघायला मिळते. तर बघा, जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांची सुद्धा विनंती आहे की त्यांना सुद्धा येऊन आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा दुपारनंतर मॅचेसला सुरुवात करायची आहे. 2:38 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत आणि आयोजक भरपूर मेहनत करतात आणि त्याचाच विचार जर आपण केला, त्यांचंच नक्कीच विनंती असेल की थोडंसं क्विक या ठिकाणी खेळावं अशी विनंती आहे. हो नक्कीच, कारण आपण पाहतोय की इथे विजय कांबळे असतील किंवा मग त्रिमुखी असेल, यायचं सुद्धा परत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि पहिला यायचं त्रिमुखीला. विजय सध्या तरी आपण जर बघितलं तर थोडेसे उशिरा येतात आणि माझं सुद्धा तसंच आहे, मी सुद्धा थोडासा उशिरा येतो आहे. मात्र आमचे जे सर हेमंत पाटील सर असतील किंवा मग अंकित असतील, आयोजक आणि त्यांचा संघ असेल, TRचा ग्रुप असेल, त्यांना मात्र किती वाजता येईल त्यापेक्षा ते घरी जातात की नाही ते फार महत्त्वाचं आहे. आज आपल्या डाव्या साईडला जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांनी सर्वात जास्त कोणी एन्जॉय केलं असेल तर त्या प्रेक्षकांनी एन्जॉय केलं आहे कालपासनं. ती एरिया जी आहे जसं म्हटलं होतं की भारून घेतलेली आहे एन्जॉयमेंटसाठी. 8 धावा धावफलकावरती लागल्यात, एक गडी बाद झालाय आणि या नव्यानं गोलंदाज झालाय सूरज सिंग. एक षटक पूर्ण, 8 धावा, एक गडी बाद. JR दैसर या संघाची धावसंख्या. JR दैसर हा जो संघ आहे तो असं वाटतो कधी कधी अडचणीमध्ये येतो, मात्र तिकडनं स्वतःला अशा पद्धतीने डेव्हलप करतो की मागे काही घडलंच नाही. त्यासाठी नक्कीच गोलंदाज थोडेसे कारणीभूत आहेत, कारण की हा चेंडू जर आपण जर बघितला, क्या बात आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुपर्ब. दोन्ही फलंदाज ओमकार आणि गितेश, काय जबरदस्त रनिंग. चित्याच्या चपलाईने या 2 धावा पूर्ण केल्या, 2 धावा चोरल्या असं म्हणावं लागेल आणि धावसंख्या झाली दुहेरी आकडेमध्ये गेली, ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. TR ट्रॉफीमध्ये आपण सर्व काही पाहिलंय. मला वाटतं जवळजवळ 4 हॅट्रिक पाहिल्यात विकेटच्या, कारण कालपर्यंत आपण 3 हॅट्रिक पाहिल्या होत्या. सॉरी, मेडनच्या हॅट्रिक पाहिल्या होत्या, कारण लगातार या ठिकाणी आता मात्र हवेमध्ये खेळलाय. शतरक्षक तैनात आहे. झाले चूक आणि चुकीला माफी नाहीये. काय घडेल, काय बिघडेल, रनिंग बिटवीन द विकेट. आणि इथे बघा, गोलंदाज एवढा इंटरेस्टेड नाहीये, यष्टीरक्षक भरपूर इंटरेस्टेड आहेत, मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. आणि पंचांनी हा रेफर केलाय थर्ड अंपायर कडे. हाय ॲक्शन गोलंदाजी केली होती, नक्कीच चेंडू वर गेला होता आणि चेंडूला जो झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना कावकोणाच्या क्षेत्ररक्षकांनी चूक केली होती, झेल सोडला होता. त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी धावा घेण्याचा प्रयत्न हा नक्कीच यशस्वी करण्याचा प्रयत्न केला होता. बघा, आमचे पंच सुद्धा या ठिकाणी तटस्थ आहेत.
आणि पाहतात की काय झालंय. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट झाला होता. ते सुद्धा जज करणं फार कठीण गेलं, कारण ज्या वेगानं चेंडू आला होता आणि काय जबरदस्त कॅमेरा बघ यांच्या माध्यमातून गीतेश झालेत बाद. मात्र या धावा किती पूर्ण झाल्या तर ही एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला होता. धाव फलक एका धावेनं पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 11 वरती. साई भुईर आलेत नव्यानं फलंदाजीसाठी. 4 षटकांचा हा मॅच आहे आणि 4 षटकांच्या पहिल्या इनिंगमध्ये किती धावा होतील हे सुद्धा थोडंसं प्रश्नचिन्ह आहे, कारण की ज्या पद्धतीने ज्या फ्लोनं खेळत होता जे आर दैसर संघ, आता त्याला ब्रेक लावण्याचं काम केलं जात आहे. वी युनायटेड विरुद्ध जे आर दैसर. आता मात्र थोडासा डाऊन द लेग चेंडू सोडलं होतं, पाहणं गरजेचं आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. वाईट +1 अशा 2 धावा मिळतात. धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. बघा जास्त लांबचा पल्ला सध्या तरी झालेला नाही आहे. 8 चेंडू टाकून झाले, 13 धावा आल्यात. मात्र 2 महत्त्वाचे गडी या ठिकाणी गमावलेत. कोण कोण बाद झाले तर आपण बघितलं तर नक्कीच एका बाजूने वीरबाबू बाद झाला, त्यानंतर गीतेश सुद्धा बाद झालाय. ओमकार अजून सुद्धा मैदानामध्ये, आणि ओमकार याच्याकडे नक्कीच चांगली फलंदाजी आहे हे आपल्याला अगोदरच्या मॅचमध्ये त्याने दाखवलंय. साई भुईर पहिल्यांदाच स्ट्राईकवरती येत आहेत. हलक्या हातानं अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक तैनात आहे, तिकडे चूक झाली आहे आणि 1 धाव मात्र मिळाली जाते. मला साई भुईर थोडासा थांबले होते, त्यांना वाटलं की कॅच होईल. मात्र आपण जर बघितलं अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न करत असताना 1च धाव ही या ठिकाणी आलेली आहे. मी म्हणेन थोडासा नशीबवान ठरला फलंदाज साई, आणि त्याला 1 धाव मिळाली आणि प्लस बोनस जीवदान सुद्धा मिळालंय. जार दैसर संघ आतापर्यंत 14 या धावसंख्येवरती. ऑन साइडला जबरदस्त शॉट खेळलाय TR नागले षटकार. असं म्हटलं जातं ना की क्रिकेट पाहताना प्रत्येक जण कोच असतो आणि मॅच संपल्याच्या नंतर तज्ञ होतो. तशाच पद्धतीनं याचा सुद्धा वर्तवत असतील काही प्रेक्षक. मात्र फलंदाजाने केलंय काम आणि गोलंदाजाला घाम. धाव संख्या पुढे सरकली गेली. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 20. बघा मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं की जे आर दैसर हा संघ जो आहे तो संघ असं वाटतं एक वेळेस की अडचणीमध्ये आहे, मात्र तिकडनं अशा पद्धतीने स्वतःला तो डेव्हलप करतोय की नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतोय. नक्कीच मला वाटतंय बंदर पखाडी संघाचे सुद्धा खूप खूप आभार, कारण की मला वाटतं राज पाटील यांच्या एका शब्दावरती तो संघ या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि एक जबरदस्त मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्या. चला थोडंसं क्विक खेळा. एक चेंडू तुम्हाला पुरवला गेला आय थिंक. वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण बघा काल जवळजवळ 3:30 वाजता घरी पोहोचलेत. मी माझं स्वतःचं सांगतोय, मी जवळ होतो. मात्र काही जण 5 वाजता पोहोचलेत, काही जण 6 वाजता, काही जण घरीच नाही गेले.
ऑन साईडला आता मात्र पटका हा फसला जातोय. थोडासा पुरा अंदाज चुकला होता कारण की ज्या पद्धतीने चेंडू लाईटमधनं एखाद्या थोड्याशा सावलीच्या विभागामध्ये परततोय किंवा मग थोडासा अंधुक अंधारामध्ये येतोय, अंधुक प्रकाशामध्ये येतोय, तेव्हा जस्ट करणं थोडंसं कठीण जाते. तेच घडलं गावकर्ण क्षेत्राच्या शतरक्षकाच्या जोडीला आणि धावफलक पुढे सरकलं गेलं झालाय. ते म्हणजेच एकूण धावसंख्या आहे 21 धावा. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 5 चेंडू या दुसऱ्या षटकाचे हे टाकून होत असताना गोलंदाज सूरज सिंग लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय, मात्र त्याच्यावरती सुद्धा प्रहार केला होता ओमकार याने. इनसाइड आउट सुरेख शॉट. शतरक्षक नाहीये, चेंडू होईल फरार. धावा येतील त्या 4. इथे आपण पाहू शकताय जबरदस्त फटका होता आणि काय सुंदर शरीरापासून लांब जाणाऱ्या चेंडूला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये शतरक्षकच नव्हता. याचा फायदा झाला. 1 बाउन्सने चेंडू 4 धावा देऊन गेला आणि धावफलक आपण पाहू शकतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 दहिसर संघाची धावसंख्या आहे ते म्हणजे 2 बाद 25. कृपया चेंडू मैदानामध्ये पुरवा. बघा चेंडू फेकताना थोडासा नक्कीच सचिन पाटील असतील किंवा मग मला वाटते सचिन पाटील यांच्याकडे जिम्मेदारी दिली गेली आहे चेंडू या ठिकाणी पुरवण्याची. कारण पण काल सुद्धा पाहिलं होतं की प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक असेल नक्कीच या आयोजनासाठी आपापल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्यूट करताना दिसतोय. चला विनंती असेल थोडीशी फलंदाजांना कृपया करून फलंदाज मिस्टर साई प्लीज जरा, कारण आयोजकांनी मागील 3 दिवस मला 2 दिवस आजचा 3रा दिवस उद्या परवा 5 दिवसामध्ये त्यांना नक्कीच सगळ्यांना खुश ठेवून सर्वांना समाधानी ठेवून चांगल्या पद्धतीने आयोजन पूर्णत्वास न्यायचं आहे. त्यामुळं प्रत्येकाला रेस्टची गरज असते, आरामाची गरज असते आणि मला वाटते परवाच्या दिवसाला उद्याच्या दिवसाला सांगावं लागेल कारण की उद्याच्या दिवसाला दुपारपासून मॅचेस सुरू होतील. त्यामुळं थोडासा नक्कीच एक आयोजनामध्ये त्यांना सुद्धा वेळ हवा आहे. थोडीशी घाई करा. 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला तर पहिल्या इनिंगचा 50 दाखवतोय, मात्र क्रिकेटमध्ये इथे चढ उतार हा पाहायला मिळत असतो. शरीरापासून भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न, वाईट चेंडूची नोंद आली, धावफलक पुढे सरकेल एक्स्ट्राच्या रूपानं. धावसंख्या झाली 26. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही आपण पाहतोय की प्रश्न हा विचारला जातोय, पंचांना प्रश्न विचारला जातोय, फलंदाजाला प्रश्न विचारला जातोय, शतरक्षकाला चेंडूच्या माध्यमातून फटक्याच्या माध्यमातून किंवा पंचांना एखाद्या चेंडू हाताळल्याच्या नंतर. ओमकार 5 चेंडूमध्ये 9 धावा सध्या स्ट्राईकवरती आहेत. क्या बात आहे, चांगला फटका खेळलाय, मात्र शतरक्षक तैनात होता. खराब शतरक्षण मी म्हणेन, आता मात्र खराब असं म्हणावं लागेल कारण की जो क्लास तुम्ही गोरसे संघाच्या विरुद्ध दाखवला गेला त्याच्यापेक्षा मी म्हणेन अर्ध्यानं तुम्ही कमी इथे पडतायत. आय थिंक 2 झेल इथे सोडलेले आहेत आणि ते तुमच्या क्लासला 3 झेल सोडलेले आहेत. तुमच्या त्या दर्जाला तो नक्कीच कमी करतील कारण की इकडनं तुमचा जो लेवल आहे तो अप झाला आहे. तुम्ही एका मोठ्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर पाठवलाय. हे मैदान खाली करण्याचा हात सुद्धा या शतरक्षण करणाऱ्या संघाचा आहे कारण इथे जी पब्लिक होती ते पब्लिकला नाराज करण्याचं काम सुद्धा या संघाने केलं आहे. मात्र जसं म्हटलं ना, जेव्हा तुमच्या विरुद्ध अख्खा माहोल असतो ना तेव्हाच नक्कीच एक संधी असते की समोरच्या विरोधी आणि पहलवानाला नक्कीच मागे धरण्याची. दोन्ही अँगलनं ही स्पर्धा बघा दाखवली जाते, ह्या 2 खेळाडूंना दाखवलं जात आहे. मग पुन्हा एकदा वेळ घेतला जातोय.
धावसंख्या आहे ती म्हणजे 27. एका बाजूनं फलंदाज दाखवला जातोय, एका बाजूनं गोलंदाज दाखवला जातोय. दोन्ही संघ जे आहेत नक्कीच आपापल्या जर्सीमध्ये आकर्षक पद्धतीनं या ठिकाणी नक्कीच आपल्याला बघायला मिळतात. युनायटेड बॉईज गोलंदाजी करत असताना तर JR दैसर हा संघ फलंदाजी करताना. एका बाजूनं साई आहे, दुसऱ्या बाजूनं दानिश आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. निर्धाव चेंडूची समाप्ती. मला वाटतं 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत. याचाच अर्थ आपण जर बघितलं तर षटक चालू आहे तिसरं, आणि येणाऱ्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजे 3 तिथे 4 करावे लागतील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. दानिश पुन्हा एकदा त्याच लेंथमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि आपण पाहू शकतो नक्कीच प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. क्या बात आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 27 धावा. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत, आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजीला सुरुवात केली दानिश याने, एक एक्स्ट्रा टाकल्याच्या नंतर मात्र एक सिंगल दिली, आणि त्यानंतर जे 2 चेंडू हाताळलेत, वेग चांगला आहे, दिशा चांगली आहे, आणि दिशा चांगली आहे त्याच्यामुळे दशा सुद्धा चांगली आहे गोलंदाजाची. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता मात्र भरपूर लांब ठेवला होता, आणि पाहिलं पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं गेलं. धाव फलक एक्स्ट्रानं वाढतोय, जाऊन पोचतोय तो म्हणजे 28 या धावसंख्येवरती. ओमकार नॉन स्ट्राईक वरती आहेत, साई स्ट्राईकवरती आहेत. साई याने खेळला होता चेंडूला. धावसंख्या आपण जर बघितलं 28 धावा धावफलकावरती, आणि या षटकामध्ये मला वाटतं आतापर्यंत 2 वाईड हे हाताळले गेले आहेत, 2 डॉट, एक सिंगल. पुन्हा एकदा दानिश बॉलिंग मार्कवर. हलक्या हाताने चेंडूला नक्कीच सोडलं होतं. आत्ता मात्र वेग जो होता तो वेग नक्कीच थोडासा कमी केला होता. वेगामध्ये बीट केलंय फलंदाजाला साई भोईर यांना. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आलाय स्ट्राईकवरती ओमकार. 6 चेंडूमध्ये 10 धावा. मागील मॅचमध्ये नक्कीच ज्याने एक जबरदस्त मोठा रोल अदा केला होता या JR दैसर या संघाच्या फलंदाजीमध्ये, तोच फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईकवरती आहे. बघा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक तैनात आहे, आता चूक होणार नाहीये. फलंदाज बाद झालाय ओमकार. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झाला ओमकार, आणि ओमकारच्या नंतर नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी वरून. बघा कंट्रोलमध्ये अजून सुद्धा धावसंख्या आहे. जरी शतरक्षण खराब झालं असलं युनायटेड संघाचं, तरी सुद्धा धावसंख्या ही कंट्रोलमध्ये. 29 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे, आणि तिसऱ्या षटकाचे 5 चेंडू हे टाकून झालेले आहेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी जी झाले, शतरक्षण झालंय, असं वाटत होतं की शतरक्षण खराब झाले, गोलंदाजी खराब झाले, मात्र कंट्रोलमध्ये ठेवले धावसंख्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा दानिश. खराब शॉट सिलेक्शन. अक्रॉस लाईन द क्रिकेट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न हा फसलाय, आणि निर्धाव चेंडूची समाप्ती आली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच JR दैसर या संघाची 3 बाद 29. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील ही शेवटची लढत आहे. शेवटचं षटक ह्या पहिल्या इनिंगचं असेल, आणि 4 खेळाडू त्यांना आता आतमध्ये घ्यावे लागतील.
कारण की टाईम जो लावला होता 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहे, तुम्ही 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ हा वापरला गेला, याचाच अर्थ तुम्हाला हे दंड असेल की 30 या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला अतिरिक्त प्लेअर हा घ्यावा लागणार आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर 2:33 मिनिटामध्ये पडला गेला होता. आता 2:57 मिनिटं झाल्यात, याचाच अर्थ तुम्ही हिसाब लावू शकता. तेच यस, तर नक्कीच आपण पाहतोय 25 मिनिटापर्यंतच्या आसपास किंवा 25 मिनिटापेक्षा जास्त मला वाटतं वेळ या ठिकाणी झाला असावा. नव्याने गोलंदाजी मार्कवरती आलाय. सत्यम यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. आणि स्ट्राईकवरती असतील साई भोईर. साई म्हटलं की साईबाबा आठवतात आणि इथे साई हा नक्कीच साईबाबांप्रमाणे उभा राहावं लागणार आहे. व्हाईट बॉल. बघा, प्रत्येक वेळेस या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय. धाव फलक झाले ती म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. आमचे स्कोरर सुद्धा या ठिकाणी सांगतात की प्रत्येक चेंडू जर आपण बघितला तर आय थिंक एक्स्ट्राच्या रूपानं भरपूर धावा गेलेल्या आहेत आत्तापर्यंत. एक्स्ट्राचा विचार केला तर या इनिंगमध्ये जे 3 षटकं पूर्ण झाले आहेत, मला वाटते 5 एक्स्ट्रा. आणि या चौथ्या षटकाची सुरुवात सुद्धा वाईटनं जी झाली आहे. बघा, पुन्हा एकदा डिस्कशन चालू आहे. प्रत्येक वेळेस प्रश्न विचारले जातात, पंच त्याचा चांगल्या पद्धतीनं उत्तर सुद्धा देत असताना आपण पाहतोय या TR ट्रॉफीमध्ये प्रत्येकाला समाधानी ठेवण्याचं काम आयोजक जसं करतात तसेच पंच सुद्धा करतात. रात्रीचे 2:58 मिनिटं आतापर्यंत झालेली आपण पाहतायत. एक सुंदर असं प्रकाश झोतामध्ये होत असलेली स्पर्धा. आजच्या रात्रीतील हा शेवटचा मॅच जो खेळला जातोय, शरीरापासून भरपूर लांब. वाईट चेंडूची नोंद पुन्हा एकदा आपण पाहतोय. अजून एक एक्स्ट्रा अतिरिक्त महोदय धावसंख्या वाढताना दिसते, ती म्हणजेच 31. बघा, इथे तुम्ही समोरच्या संघाला एक एक्स्ट्रा चेंडू सुद्धा देता, त्यानंतर इथे बसलेल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा नाराज करता. तुमच्या प्रेक्षकांना, तुमच्या फॉलोअर्सला सुद्धा तुम्ही नाराज करता, कारण की समोरचा संघ स्ट्रॉंग होत जातो आणि तुमची एक्स्ट्रा देण्याची जी पद्धत आहे ते बॅक टू बॅक 2 धावा तुम्ही एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. एकही चेंडू अजून टाकून झालेला नाही आहे. गोलंदाज सत्यम यांचा. आता चांगला चेंडू होता, चांगला चेंडू. आता यस, या ठिकाणी चेंडू बॅटला लागून एस्टनवरती आलाय असं वाटतंय आणि फलंदाज बाद. धन्यवाद. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर पसरवून घ्या. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजेच वेळू या फलंदाजाला आत्ता मला वाटतंय अगोदरच्या मॅचमध्ये जास्त संधी मिळाली नव्हती. आता त्याच्याकडे किती चेंडू आहेत शिल्लक खेळण्यासाठी? जवळजवळ 5 चेंडू त्याच्याकडे, वेळू याच्याकडे शिल्लक आहेत. आणि 5 चेंडूमध्ये किती धावा तो बनवेल हे सुद्धा येणारा काळ, येणारा वेळ आपल्याला दर्शवणार आहे. मात्र या TR ट्रॉफीमध्ये प्रत्येक फलंदाजाने आपलं काम चोख करण्याचा एक प्रयत्न हा प्रामाणिक केलेला आहे. एक नंतरचा विषय की ज्याला यश मिळालं तो नक्कीच मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द मॅच झालाय. मात्र ज्याने ट्राय केलाय, ज्याने प्रयत्न केलाय त्याला थोडंसं का होईना मात्र यश आलेलं आहे. इथे सत्यम गोलंदाजी मार्कवरती आता कमबॅक चांगल्या पद्धतीने केलेला आहे. धावसंख्या आहे ती 31. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट रिझनमध्ये चेंडूला अडवला गेलाय. एक धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. शेवटच्या मॅचमध्ये
त्रिमुख्या मला वाटते की किमान 35 धाबांपर्यंत जरी धावसंख्या थांबली तरी सुद्धा एक चांगला मॅच बघायला मिळेल, कारण की क्लायमेट जे आहे भरपूर पडलाय, त्यामुळे हा मोठे फटके किंवा मग बॅट व ते चेंडू येणं थोडंसं कठीण होत आहे आणि जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं धुकं आलंय, तर जज करणं थोडंसं कठीण जातं फलंदाजांना. याचा अर्थ 35 ते 37 धावांपर्यंत नक्कीच जावं लागेल. बघा ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते, खोलवर टप्प्याचे चेंडू वाईड यॉर्करचा मारा केला जातोय, परफेक्ट गोलंदाजी. म्हणून सुरुवातीचे 2 वाईड टाकल्याच्या नंतर चांगला कमबॅक केला, थोडासा आतमध्ये टाकला आणि त्या चेंडूवरती विकेट मिळवला. आत्ताचा चेंडू त्यापेक्षा सरस, जरी विकेट मिळाला नसला तरी सुद्धा आपण पाहू शकतो की इथे चेंडू आलाय डॉट, आणि डॉट चेंडू हा फलंदाजाला त्रासदायक मात्र ठरत असतो. धावसंख्या झाली ती म्हणजेच एकूण 32 धावा ह्या धावपलकावरती लागल्यात. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि सत्यम चांगली गोलंदाजी आता मात्र करताना दिसतोय. मागील 9 चेंडूमध्ये एकही मोठा फटका आला नव्हता आणि तो आलाय आणि त्याने चेंडूला खेळलाय. धाव संख्या 6 धावाने वाढेल. धावसंख्या झाली 38.
गर्दी सुद्धा आपण बघितली या मैदानामध्ये. ज्यावेळेस एक मॅच चालू होता, गोरसे बी टीम ज्यांची फॅन फॉलोइंग भरपूर होती आणि त्या टीमला नक्कीच पराजित केलं. मात्र पराजित करणारी जी टीम आहे ती टीम आता आपल्याला ॲक्शनमध्ये नक्कीच दिसणार आहे. युनायटेड मिरारो टीम, ज्या टीम समोर टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी 40चं टार्गेट 4 ओव्हरमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या आवश्यक रन रेटनी बॅटिंग करावी लागेल. युनायटेड मिरारो टीमला ही टीम सुद्धा अतिशय मजबूत आहे. 40चं टार्गेट मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही ओपनिंग बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतात. युनायटेड मिरारो टीम कडून स्ट्राईक एंडला बघूया कुठला बॅटर असेल. अमय आणि रियाज ही ओपनिंग जोडी मैदानामध्ये. मागच्या मॅचमध्ये अमय मॅन ऑफ द मॅच राहिला होता. चांगली बॉलिंग केली होती अमयने. 4 विकेट मिळवल्या होत्या, 2 षटकं टाकली होती आणि फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. आणि ह्या मॅचमध्ये ओपनिंग साठी आपण बघतोय येताना दिसतोय रियाज. सलामीचा फलंदाज आहे आणि थोडासा स्ट्रगल करत होता मागच्या मॅचमध्ये. वर्षे बी टीम समोर खेळत असताना मात्र अंतिम क्षणामध्ये जो एक निर्णायक षटका त्यांनी ठोकला होता आणि त्यानंतर ती मॅच आपल्या बाजूने आपल्या टीमच्या खिच्यामध्ये आणून ठेवली होती ती रियाज. आणि तोच फलंदाज सध्या दिसतो आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर. स्ट्राईक एंडवर रियाज आहे. अमय आगाशे दिसतो आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय रोहित. रोहित पहिला बॉल या ठिकाणी घेऊन जाईल बॉलिंग ट्रॅकवर. 40चं टार्गेट. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल रोहित याचा. पहिलाच बॉल क्रॉस पेटेड शॉट स्वीप मारण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. प्लेन मिस, डॉट बॉल. सुरुवात बॉलिंगची अतिशय चांगली केली आहे गोलंदाज रोहित याने. तर पहिलाच बॉल डॉट. रियाजचं हेच आपण बघितलं, सुरुवातीला थोडासा स्ट्रगल करतो, त्यानंतर सेट झाल्यानंतर चांगली बॅटिंग करतोय. चांगला बॅटर म्हटला जातोय रियाज याला मिरारो टीमचा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. फुल टॉस घेत होतो या बॉलला. सरळ बॅटने लॉंगॉनच्या दिशेने खेळतोय. चांगली फिल्डिंग, प्रोटेक्शन होतं लॉंगॉनला. 1 रन पूर्ण केली जाते. लॉंगॉनच्या दिशेने फिल्डिंग करत होता वरुण. वरुणचा चांगला थ्रो. 1 रन पूर्ण. 1 ने टीमचा स्कोर. सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. खातं खोललेलं आहे मिरारो टीमचं. ओव्हर द विकेट टीम. पुन्हा एकदा रोहित. ओ चांगला बॉल, थोडासा खाली राहिलाय. हलकीशी अपील सुद्धा झाली होतीये आणि हा डॉट बॉल जातोय. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं हे षटक आहे. फक्त 3 क्षेत्ररक्षक जे आपण बघतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत. बाकी सगळे फिल्डर जे दिसतात आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. तर नक्कीच एक मुभा असते फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची, मोकळे हाताने बॅटिंग करण्याची. मात्र गोलंदाज अतिशय चतुर आहे, फलंदाजांना मोकळे हात करून देत नाहीये. चांगली गोलंदाजी रोहित याची. पुन्हा रोहित आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळाले. 1च रन फक्त मिळेल. मिड विकेटला बॉल. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोरबोर्डवर. 2 रन्स 4 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 रन स्कोरबोर्डवर. 0-1 0-1 हे स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. टाइम लाईन जर आपण पाहिली या ओव्हरची, अंतिम 2 बॉल शेष या ओव्हरमधले. राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतोय गोलंदाज रोहित. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हो खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. चांगला ऑन ड्राईव्ह आहे. मात्र पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय वरुण. 1 रन पूर्ण. फिल्डिंग चांगली झाली होती आणि या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 3 रन.
विकेट कुठलाही नाही आहे. जबरदस्त बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये करताना दिसतोय आपल्या टीमसाठी. रोहित अचूक टप्प्याने बॉलिंग केलेली आहे रोहित याने या ओव्हरमध्ये. खुळून खेळण्याचा मोका दिलेला नाहीये फलंदाजांना. अंतिम एक बॉल शेष. पुन्हा रोहित बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम बॉल हवेत खेळला. इनसाइड आउट शॉट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. बॉल खाली. निकेत होता. चांगला कॅच. विकेट जाईल. अंतिम बॉलवर ही विकेट मिळवलेली आहे. पहिला ब्रेक टू मिळवून देतोय रोहित आपल्या टीमला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 वर 1 विकेट. याच्या अगोदर जो विजेता संघ होता आपण बघितला बंदर पाखाडी संघाच्या जोडीला सामना असेल. या मॅच मधून जी टीम जिंकेल त्या टीमचा. वरून पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला आहे रियाज. पुलटॉस बॉल बॉलरच्या डोक्यावरून सेफ शॉट पर्यंत जाईल. नोमॅन लँडला बॉल पडतोय. लॉंगॉनचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. रोहित चांगली फिल्डिंग. 1 रन पूर्ण. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 4 रन. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अद्याप आलेला नाहीये. चांगली बॉलिंग अचूक टप्प्याची फिल्डिंग अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते JR दैसर टीम कडून. या मॅच वर पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला जातोय JR दैसर या टीमचा. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर वरून. हो यावेळेस थोडासा असमंजस मध्ये पडला होता फलंदाज. बॉल ज्याप्रमाणे आला त्याच्या बॅटवर शॉर्ट मिड पंच दिशेने बॉल जातो. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 5 रन. अद्यापपर्यंत सिंगल झालेले आहेत. डबल सुद्धा आलेला नाहीये या इनिंग मध्ये. याचं कारण ना अचूक टप्प्याची बॉलिंग. याचं कारण फिल्डिंग अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते दैसर टीमची. ओव्हर द विकेट ऑफस्टंपच्या बाहेर सोडून दिला होता हा बॉल. मात्र पंचांचा इशारा होतोय हा वाईटचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 6 वर. या इनिंग मधला पहिला एक्स्ट्रा बॉल वाईट स्वरूपाने एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. कुठेतरी आपण बघितलं जास्त भरकटला होता. गती जास्त देण्याचा प्रयत्न कंट्रोल ठेवावा लागेल. टेम्परामेंटने गोलंदाजी करावी लागेल वरुणला. ओहो यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आहे. मिस टाइम फटका बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी जातो. चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो होईल तर त्या अगोदर फक्त 1च रन मिळेल. सिंगलने टीमचा स्कोर 7 वर जाऊन पोहोचतोय. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि सिंगल जास्त पाहायला मिळतात. कुठल्याही प्रकारचं डबल अद्यापही स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मोठा फटका आलेला नाहीये. गोलंदाजी अतिशय चांगली होते. मॅच जर जिंकायची असेल व्ही युनायटेड टीमला तर नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. 7 वर 1 33 अंकी आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉल मध्ये 3 रन्स खर्च करतोय. फटका चांगला आहे. फ्लॅशी स्क्वेअर कट आहे. बॉल जाईल. ओहो थोडीशी मिसफिल्डिंग आणि बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर.
4 रनसाठी चौकार. फटका चांगला होता, मिस फिल्डिंग झाली हे आपण बघितलं. कट शॉटचा हा अतिशय चांगला फटका, मिस फिल्डिंग, थोडासा वाकला नव्हता फिल्डर आणि त्यानंतर बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. लगेचच त्या फिल्डरला थोडंसं चेंज केलं जात आहे. त्या ठिकाणी दुसरा फिल्डर डीपिच पॉइंटच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतोय. 4 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 11 वर. हा पहिला मोठा फटका आपण पाहिला फलंदाज श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून. 9व्या बॉलवर हा मोठा फटका येताना आपल्याला दिसतो. 10व्या बॉलवर पुन्हा एकदा हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 फिल्डर समोर येतात. डोमेंडनला बॉल पडतोय. एक सिंगल कंप्लीट होईल. थ्रो खराब आहे. बॅकअप चांगला. पुन्हा एकदा रनआउटची संधी. मात्र 2 रन्स पूर्ण. फिल्डिंग चांगली झाली होती मात्र थ्रो खराब झाला होता. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 रन अतिशय महत्वपूर्ण असतील मिरारो टीम साठी. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 13. 11व्या बॉलवर डबल, 10व्या बॉलवर चौकार. मागचे 9 बॉलमध्ये फक्त सिंगल किंवा डॉट बॉल आपण पाहिले होते आणि यानंतर आपण बघितलं तर हे 2 चांगले फटके येताना दिसतात आपल्याला श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून. 13 वर 1 विकेट. अंतिम एक बॉल शेष या वरुणच्या या षटकातलं. 9 धावा आतापर्यंत खर्च करतोय वरुण. अंतिम बॉल घेऊन जाईल. ओ खोलबट टप्प्याचा बॉल. बॅकलिपला खाली घेऊन खेळण्याचा प्रयत्न गलीच्या दिशेने जातो. स्वतः विकेट किपर जातो. बॉलला पकडतो. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. ओव्हरची होते समाप्ती. अंतिम बॉलवर चांगला कमबॅक केलाय वरुणने. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर युनायटेड मिरारो टीमचा स्कोर आहे 40चा टार्गेट चेस करत असताना 13 वर 1 विकेट. उर्वरित 12 बॉल शेष. 12 बॉल मध्ये आणखीन 27 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. म्हणजेच 13.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकायला. रिक्वेअर रन रेटचा आपण विचार केला तर आता वाढलेला आहे रिक्वेअर रन रेट मिरारो टीम समोर. हे षटक अतिशय महत्वाचं षटक असेल. कमीत कमी 15 ते 17 रन्स यायला पाहिजे या ओव्हरमध्ये. पेनल्टीमेट ओव्हर आहे आणि पेनल्टीमेट ओव्हर करण्यासाठी बघूया कोणता गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी. 10 मिनिटं लागलेली आहेत 2 षटकं कंप्लीट करण्यासाठी. अनुराग येतोय बॉलिंग ट्रॅकवर. महत्वाचं षटक घेऊन पेनल्टीमेट ओव्हर घेऊन येतोय अनुराग. 13 वर 1 हा स्कोर आहे. 27ची आवश्यकता 12 बॉल मध्ये. नक्कीच हा सामना सुद्धा एक फोटो फिनिश मॅच कडे जाणार आहे. अटीतटीची लढत ही सुद्धा बघायला मिळेल. अंतिम सामना आजच्या रजनीतला. एका बाजूने आपण बघतोय JR दैसर जी फिल्डिंग करते आणि चेसिंग करताना आपल्याला दिसतंय ज्याने गोरसे 20 सारख्या संघाला पराजित केलंय पहिल्या राऊंड मध्ये. युनायटेड मिरारो टीम. अनुराग पहिला बॉल घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल या वेळेला मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही. थ्रो सुद्धा अगदी ॲक्युरेट झाला होता विकेट किपरच्या हातामध्ये. साहिल त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतो. चांगला थ्रो करतोय. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 14 वर. 14 लॉस ऑफ 1 विकेट. डे नाईट टुर्नामेंटचं हे आयोजन उद्या शेड्यूल थोडंसं म्हणजे आजच संध्याकाळी 4 वाजता जरूर चालू केलं जाईल. हो आणखीन एक चांगला बॉल. बिग हिट करायचा होता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. अपील कॉट बेंचची झालेली आहे. जोरदार अपील आहे मात्र पंच सहमत नाही आहेत. ग्रुप ए मधल्या काही मॅचेस बाकी आहेत. ग्रुप ए मध्ये जर आपण बघितलं पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, आजच्या दिवसामध्ये 2 मॅच झाल्या होत्या. एकंदरीत 4 मॅच झालेल्या आहेत. तर ग्रुप ए मधून भरपूर मॅचेस बाकी आहेत त्या कव्हर केल्या जातील. दुसऱ्या दिवसामध्ये एकच मॅच झाली होती ग्रुप ए ची. आज 2 मॅच झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज अनुराग. चांगला फटका. चांगला ऑन ड्राइव्ह लॉंगांच्या दिशेने. फिल्डर होता पुन्हा एकदा वरुण फ्रेम मध्ये येतोय. 1च रन मिळेल.
ज्या ठिकाणी फिल्डिंग लावलेली आहे त्याच ठिकाणी फटके, म्हणजे ज्या प्रकारची फिल्डिंग आहे त्याप्रमाणे बॉलिंग सुद्धा होताना दिसतंय. अगदी बांधून ठेवलेला आहे या ठिकाणी आपण म्हणू शकतोय. बॉलिंग अतिशय स्ट्रॉंग आहे ती दैसर टीमची सुद्धा. खूप कमी वेळा दैसर संघ सुद्धा या ठिकाणी पार्टिसिपेट करताना दिसतात आपल्याला. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा हा फटका आहे. लॉंग अपच्या दिशेने फिल्डर येतोय समोर. निकेत चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. प्रत्येक फटका हा फिल्डरला शोधताना दिसतोय आपल्याला. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, ग्राउंड मोठं आहे. 360 मध्ये तुम्ही जर या ग्राउंड मध्ये जेवढे गॅप मध्ये खेळा तेवढा तुम्हाला फायदा मिळेल. मात्र एकही फटका गॅप मध्ये दिसलेला नाहीये. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. बुंद्यात बॉल होता. मिड ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग, एक रन मिळेल. मागील 7 बॉलमध्ये जर आपण बघितलं तर फक्त 6 रन्स आलेले आहेत आणि 2 डॉट बॉल सुद्धा आहेत. 7 बॉल शेष. 7 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी या मॅचवर पकड अतिशय मजबूत केली जाते ती JR दैसर टीम कडून. आता आपण म्हणू शकतोय की आव्हान थोडंसं कठीण होत चाललेलं आहे व्ही युनायटेड मीरा रोड टीमसाठी. अंतिम एक बॉल, मोठा फटका यायला पाहिजे तर इक्वेशन अंतिम ओव्हरमध्ये थोडंसं प्रेशर कमी होईल मीरा रोड टीमवर. हो, ह्या वेळेला पुन्हा एकदा आपण बघितलं थोडासा इनसाइड एज लागला होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करू शकला नाही फलंदाज. ओव्हरची होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर व्ही युनायटेड मीरा रोड टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोरबोर्डवर 17 वर 1 विकेट, उर्वरित 6 बॉल 23ची आवश्यकता आणि अगदी वेळेवर ही 3 षटकं कंप्लीट केलेली आहेत दैसर टीमने. चला अंतिम 1 ओव्हर शेष, 23ची आवश्यकता. उद्या सुरुवातीला 3 मॅचेस आपण ग्रुप ए मधून खेळणार आहोत, ज्यामध्ये एक मॅच स्वयंभू पायगाव वर्सेस त्यानंतर अनिल अंकलेश खार्डी आणि यजमान टीम TR नागले सुद्धा लढताना दिसेल एकमेकांसमोर. आणखीन एक मॅच असेल, म्हणजे 3 मॅच ग्रुप ए मधून. त्यानंतर ग्रुप ई मध्ये आपण जाणार आहोत आणि ग्रुप ई मध्ये सुद्धा चांगले संघ ऍक्शन मध्ये दिसणार. उद्याच्या दिवसामध्ये बोरशेती असणार आहे, त्यानंतर भाटाली सारखी एक टीम असणार आहे. तर मजबूत टीम उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा दिसतील. 6 बॉल शेष, 6 मध्ये 23ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अंतिम षटक करण्यासाठी आलेला आहे बॉलर संजय. क्रॉस पॅडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकतोय. थोडासा लेग कटर बॉल, गती चांगली होती, खाली राहिला हा सबमरीन डिलिव्हरी. संजय पहिलाच बॉल चांगला टाकतोय. अंतिम 5 बॉल आणि 5 मध्ये 23ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी मीरा रोड टीमला. पुन्हा एकदा संजय, राऊंड विकेट. स्लोअर 1 गतीमध्ये मिश्रण केलंय. काय जबरदस्त चतुराईने हा बॉल टाकतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने आय थिंक DRS ची मागणी केलेली आहे. अंपायर डिसिजन इज अ फेअर डिलिव्हरी. मात्र अंपायरला या ठिकाणी चॅलेंज केलंय. चेक केलं जाईल. आमचे टीव्ही अंपायर शफीक अन्सारी असतील. UCN लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट दाखवलं जात आहे यूट्यूबवर आणि ऑपरेटर आहेत रुपेश ठाकरे. चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे पूर्ण या टुर्नामेंटमध्ये. डिसिजन इज पेंडिंग, फेअर डिलिव्हरी. 4 बॉल शेष, 4 मध्ये 23, म्हणजेच लगातार 4 मध्ये 4 षटकार ठोकावे लागतील मीरा रोड टीमला मॅच जिंकण्यासाठी. ओहो, फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे, मात्र फ्रेम मध्ये फिल्डर येईल. निकेत पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव फक्त मिळेल. 3 बॉल शेष, 3 मध्ये 22ची आवश्यकता. आता जर एक्स्ट्रा बॉल किंवा एक्स्ट्रा रन नाही आले आणि 3 षटकार जरी लागले तरी सुद्धा विजय होऊ शकेल फिल्डिंग करणारी टीम दैसरची टीम. पुलचा फटका आहे, बॉल अगदी हवेत आणि जाईल मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटका
हा ताकदवर फटका. हे बघितलं आपण ह्या अगोदरचा बॉल. पुन्हा एकदा संजय बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. यावेळेस फटका फसलाय. स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल लँड होतोय. हलक्या हलक्या पावलाने फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. औपचारिकता आपण म्हणू शकतोय आता. हे शेवटचा बॉल पूर्ण करण्याचे हा सामना पूर्णपणे झुकलेला आहे. बॉलिंग करणारी टीम JR दैसर टीमच्या पक्षामध्ये. अंतिम एक बॉल शेष. हुक करण्याचा प्रयत्न. मिस्की हुक शॉट. स्क्वेअरलेगला पुन्हा एकदा बॉल. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली आणि अशा प्रकारे हे मॅच जिंकलेले आहे JR दैसर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन JR दैसर. मात्र व्ही युनायटेड टीम आपला सुद्धा खेळ भरपूर जबरदस्त राहिला. मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही जे पार्टिसिपेट केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच पुढील फेरीमध्ये या ठिकाणी दैसर टीम पोहोचलेली आहे. 12 धावांनी हा एक मोठा विजय म्हणावा लागेल. या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये दैसर टीमचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल? आमचे स्कोरर ओमकार त्रिमुखे आमच्यापर्यंत माहिती पुरवतील. हे आमचे आयोजक बनून बघतो ज्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. पायरो आजचा दिवस समाप्त झाला अशी जी निशाणी आहे ग्वाही देताना अंकित पाटील